नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. हुपरीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. 1 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल. हुपरी परिसरात बेकायदेशीर जुगारावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1,01,110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी निखिल मारुती मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल यांनी हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास हुपरी गाव हद्दीतील गिरीबुवामळा परिसरात सुनील शेटके यांच्या पडीक शेतजमिनीत आरोपी बेकायदेशीररित्या 3 पाणीपलाच नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी अशोक बाबू मगदूम वय वर्ष 65, सचिन बबन लोहार वय वर्ष 44, दिलीप लक्ष्मण गिरी वय वर्ष 40 सर्व राहणार कागलवेस हुपरी जुगार खेळताना आढळून आले. कारवाई दरम्यान पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला. 5,110 रुपये रक्कम अंदाजे यांनी 1,000 रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली, 14,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट, जुगाराचे साहित्य असा एकूण 1,01,110 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बेकायदेशीर जुगार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत. ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल बागर यांनी नोंदवली आहे.